ज्यांना येता येत नाही त्यांनी घरी बसून आनंद घ्या. बघा रिओ कशाला आहे, कशाला बिमरला आणि रनआउटला. बघा दोन रिओ पंच, बिमर आणि रनआउट. आणि जास्त तुम्ही रिओ घ्यायचे नाही, तुमचं पण काम तो आहे मैदानामध्ये करायचं. बाकी अंपायर काल डोंगरीला 15 रिओ अंपायर. मी बोल काय चला पहिला चेंडू आरंभिक गोलंदाज आणि पहिला चेंडू फेस करतील जितेंद्र भाई. हो फुल टॉस तिकडे बॅकवर्ड करला का चौकार जाईल वाटतंय. आणि सुरुवात बघा कशी दन डीजे ठोका. बॉलरचं नाव सांगा. अजित बस या सावकाश राईट आर्म राऊंड विकेट. हो काय बॉल टाकला बघा, जबरदस्त काय स्पीड आहे. म्हणजे पहिला चेंडू जसा मिळाला तसा मारल्यानंतर दुसरा चेंडू असा टाकला की इकडे जितेंद्र भाईनं मारण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला आणि निर्धार चेंडू. अजित वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील पहिला पॉवर प्ले. यावेळी फुल टॉस पुन्हा एकदा तिकडे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव मिळेल आणि एका धावेनं मात्र उसरली संघाची धावसंख्या 5च्या घरात. आणि आमचे साथी गुणलेखक कांचन पालकर साहेब, जे ग्रामपंचायत केवाड्याचे विद्यमान उपसरपंच आणि विचुंबे गावात यांचा नितांत प्रेम. पुढचा चेंडू फुल टॉस कॅच इट. हो गुड कॅच. पहिला मोरा तंबूत परतलाय. इकडं मात्र कुंदन मात्र 0 धावसंख्या काढून मैदानाच्या बाहेर आणि धावसंख्या आहेत त्या 5. लॉस ऑफ 1 डीजी. आणि सन्माननीय प्रमोद खांदेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तर प्रमोद खांदेकर साहेब यांचा यथोचित सन्मान होते. आणि बॅट्समन गणेश प्रमोद खांदेकर साहेबांचा यथोचित सन्मान. मायची उपदार शाल. ओ यावेळी मात्र बॅटची कडा घेतली वाटतंय. चेंडू चालला तिकडे मात्र बाय लॉंग स्टॉपला. अंपायर चौकार 4. पुढचा चेंडू यावेळी ग्रास केलाय. तिकडे फाईन लेगला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. एक मिळेल दुसरी धावांचा प्रयत्न बघूया. आणि रनआउटची संधी नाही. गुड रायडिंग बिटवीन द विकेट. मिळतील 2 धावा आणि संघ पोहोचेल. पालकर साहेब 11. पहिले षटक संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या स्कोरबोर्डवर उसरली 45 संघाची धावसंख्या 11. एक गडी बाद 11.
देवराम गवारे साहेब या देवराम भोईर यांचं आगमन मंचावर या. आता शांत आहेत, दुपारनंतर बघा अंगात येईल. याला म्हणतात तसा विसुंबे वाळे म्हटल्यानंतर हत्तीला चड्डी घालतील. आणि इकडे पहिल्या षटकानंतर उसरली 45 संघ धावसंख्या 11. 11ला एक गडी मैदानाच्या बाहेर. गोलंदाज आले ते नितीन. नितीन यांचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील षटक क्रमांक 2. हो चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर टाकला बॉल. गुडलँडला बॉल टाकला, तिथून मात्र पिक करायचा होता बॅट्समॅनला, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. आणि अशा प्रकारे गोलंदाजी होत राहिली तर अगदी नेवाळी संघाची बाजू भक्कम होईल. परंतु पतामात्र सामना पुन्हा एकदा तयार करण्यासाठी जितेंद्र जे वैयक्तिक 5 धावसंख्या खेळतात. आणि यावेळी कट केलं तिकडे, मात्र समोर पाठीमाग प्रोडक्शन आहे जो 5 स्लिपला यावेळी मात्र चेंडूला अडवलाय. रमेश यांना मात्र एक धाव घेण्यामध्ये फलंदाज अक्षरशः यशस्वी झालेत. आणि एका धावेने संघ पोहोचेल 12च्या घरात. बघा राजेश कातारा साहेब यांचे ते अंगरक्षक आहेत आणि तेच पाहिजे, चष्मा बिस्मा लावून टकाटक. हो यावेळी पंच व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर. आणि पंचांची जोडी बघा अशी उकलासारखी आहे. म्हणजे दोघांचा जर दोघांच्या टकल्यावर दांडू फिरवला तर सेम. भैरवला चस्काचा 45चा पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये. मस्त पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. फुलटॉस बॉल इकडं स्क्वेअर लेगला मारला, चौकार मिळेल काय, पण क्षेत्ररक्षक आहेत तिथं. आणि 2 धाव पूर्ण करणं, असा थ्रो आल्यानंतर काहीच नाहीये. नको नको जास्त नको, 2च धावा. आणि या 2 धाव्याने मात्र संघ पोहोचेल तो बलकर साहेब 15च्या घरात. बघा कसा कांजन बलकरांचा अक्षर आहे. आता त्या दिवशी विगारला होता स्कोर, त्याचा अक्षर बघितलं भीती वाटते मला. हो कट करण्याचा प्रयत्न, कारण स्कोररचा अक्षर चांगला असला, स्कोरर बोलता असला की कॉमेंट्री बोलायला अधिक मजा येते. काही स्कोरर तोंडात मूग असतात, काहीच बोलत नाही. कमाल वाटते ते मुके आहेत. हो पुढे स्टेप आउट झालेत आणि ऑफ ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. मला तरी वाटते गणेश यांची जास्त घाई होते ते, परंतु जितेंद्र तयार नाही रन घेण्यासाठी. कारण या 2 धावेने संघ पोहोचेल 17च्या घरात. मनीष भगत आणि किरण भगत यांना विनंती करते उसरले गावचे की आपण आमच्या व्यासपीठावर या. एकच काढली ना, माफ कर, सॉरी 16. 16 असू द्या, धावा 16 झाल्या. या बघा परफेक्ट जोडी, जय विरुद्ध जोडी. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला हवेत मारलाय, क्षेत्ररक्षक धावतात आणि मिळेल चौकार. 16 आणि 4 झाला 20. किरण भगत साहेब यांचं आगमन आणि त्यांच्या समवेत चला लगेच सत्कार घेऊया आपण, कारण षटक पण संपलंय. आणि 2 षटकानंतर इकडं उसरली 45 संघाची धावा संख्या 20 ला एक गडी बाहेर.
मनीष भगत साहेब यांचा येतो सन्मान होतोय, कारण आता मात्र 2 फक्त षटकर राहिलीत आणि पुढचा सामना पालकर साहेब खांदा आणि शिवकर असा सामना असेल या मॅच नंतर. 2 षटकानंतर उसरली फोर्टिबा संघाची धावा संख्या आहे ती 20 ला 1 गडी बाहेर. प्रदीप वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन प्रदीप तयार आहे. एक त्यांचा मीडियम रनअप आहे. भैरवनाथ फोर्टिबस क्रिकेट संघ विचुंबे आयोजित भैरवनाथ चस्काचं आयोजन बघा. गल्ली पासून दिल्ली पर्यंत चस्काची आता मात्र चर्चा चालू आहे युट्यूबवर. फुलटॉस बॉलला बघा दिशा दिली, पाठवला तिकडे लॉंग लेगला, मेलेल तर बघा पंचांची ऍक्शन बघा, पंचांची छाती बघा कशी आहे वाजवाटीची. और ये गेंद डॉट. चांगला चेंडू बरोबर बघा. राजेश भाईने बरोबर सांगितलं की हा गेला असता तिकडेच गेला असता, पण त्यांचा टायमिंग झाला नाहीये. जेव्हा तुमचा टायमिंग होतो तेव्हा मग चेंडू कुठलाही असू द्या त्याचा पर्दाफाश होतो. क्रिकेटचा खेळाचा टायमिंगचा आहे. 24 धावा यावेळी मात्र ऑन साइडला खेळलेत. 1 धाव मिळाला, दुसऱ्या गेले प्रथम 2 धाव पूर्ण झाल्यात आणि चांगली रनिंग जितेंद्र आणि गणेश यांच्यामध्ये. आणि ते धावाला बरोबर एकामेकाला इशारा देतात. म्हणजे भारताची युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ जोडी कशी तशी उसरलीची जोडी आहे फोर्टिबसची. आणि धावा झाल्यात ते पालकर साहेब 26. मस्त बॉल, काय बॉल टाकला बघा. बॅट्समननी प्रयत्न केला परंतु प्रयत्न होऊन दे. राजेभाई कातार यांच्या हातामध्ये चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या इन मीन 26. येस क्लीन बॉल. इकडं मात्र दंड अस्तव्यस्त झाला फर्निचर डिस्टर्ब. दांडी गोल डीजे. आणि इकडे मात्र 2 विकेट गॉन झाल्यात. अर्थात 2 विकेट पडल्यात त्या म्हणजे उसरली फोर्टिबस संघाच्या. या षटकातील पालकर साहेब हा शेवटचा चेंडू असेल प्रदीप यांचा. षटक क्रमांक 3 चालू आहे. नेवाली फोर्टिबस आणि उसरली फोर्टिबस असा विद्यमान सामना. धावा संख्या 26. यावेळी फुलरल्यांचा चेंडू होता आणि चेंडूला मात्र ऑन ड्राय केलाय. तिकडे चेंडू चाललाय आणि 2 धावा बघूया रनआउटची संधी, पण विकेट किपर कडे बॉल फेकायला पाहिजे होता. आणि या 2 धावेनं उसरली फोर्टिबस संघाची धावा संख्या पुढे जाते ती म्हणजे 28. पाणी पाहिजे असेल तर खेळाडू राजेभाई आपण येस पाणी पाहिजे जा पाणी घेऊन. आणि धावा झाल्या त्या इकडे मात्र 28. 3 षटक संपलीत. 28 धावा, 2 विकेट मैदानाच्या बाहेर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक परंतु पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये.
ड्रिंक्स गेलाय आणि आपण ऐकूया सुमधुर संगीत. आणि शेवटचे 7 चेंडू अर्थात हा षटक हाणामारीचा षटक. या षटकानंतर नेवाळी संघ बॅटिंग करील तेव्हा या षटकामध्ये तुम्हाला लाले लाल करायचं आहे. धावा 28 झाल्यात आणि यावेळी विश्वनाथ यांचा चेंडू फुलटॉस होता आणि मिड विकेटला खेळलेत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव एका धावेनं मात्र संघ पोहोचलो उसरली 40 29 5 चेंडू शिल्लक. यावेळी शॉट बाहेर आउट ऑफ द पार लॉन्ग ऑन के ऊपर दमदार छक्का. पहिला छक्का पहिला षटकार. कसा मराठी मध्ये षटकार, हिंदी मध्ये सिक्सर आणि हिंदी मध्ये छक्का. टायमिंग बघा सगळा मिळेल तुम्हाला. शॉट आहे इकडे पॉइंटला एक मिळेल. आता दुसरीचा बघूया मिळते काय आणि या 2 धावा पूर्ण. गुड रनिंग. काय रनिंग चालू आहे बघा. कौतुक करायला लागेल. इकडे मात्र जितेंद्र आणि संजय यांचा. संजय पोहोचले 10 धाव संख्येवर. जितेंद्र खेळतात वैयक्तिक 11 धाव संख्येवर. त्यांनी 2 चौकार मारलेत, 3 सिंगल. इकडे संजय यांनी 1 षटकार ठोकलाय आणि 2 डबलच्या सहाय्यानं 10 धाव संख्येवर खेळतात. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि यावेळी मात्र ग्राउंड शॉट मारलाय म्हणजे गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये धाव कुठल्या प्रकारे मिळू शकत नाही आहे. यावेळी काय क्लास फटका. विराट कोहलीची आठवण करून देतात आणि चेंडू चालला तिकडे काव कॉर्नरला. दमदार झन्नाटेदार छक्का. षटकातील शेवटचा चेंडू. या बघा 5 चेंडूवर बघायला गेलं तर माझ्या मतानुसार 15 धावा आल्या. पण शेवटचा चेंडू विश्वनाथ यांचा कसा असेल आणि फेस करतील ते म्हणजे संजय. बघा बॅटिंग क्रमांक 4 वर येऊन त्याने 2 षटकार ठोकले. यावेळी पण एक्स्ट्रा गोल काय मारला यार फर्स्ट शॉट. अफलातून हा मात्र फटका सुनील गावस्कर साहेबांची आठवण करून दिली. क्लास इनसाइड आउट शॉट
एक्स्ट्रा गोल पर इस बार शानदार लॉब किया. आता धावा झाल्या तबलकर साहेब 49 आणि 50 चा पाठलाग करत नेवाळे संघाला अक्षरशः या षटकामध्ये 21 धावा आल्या. 3 उत्तुंग षटकार आले. चांगली बॅटिंग संजय यांची 3 षटकार आणि 22 धावा कुठल्या नॉट आउट राहिला 22 वर. आणि जितेंद्र यांनी वैयक्तिक 11 धाव संख्येवर नॉट आउट राहिले. मागून जे जातात ना लोक ती धमाका मजबूत करतात. इकडे डगआउट मध्ये आले ते हरकत इकडे बसण्यासाठी पंखा बिंका सगळं आहे. नेवाळे संघ तिथं बसता चालेल चालेल आहे ना. बघा आपल्या बसण्यासाठी जागा केलेली आहे तेव्हा प्रत्येकाने इथंच बसा. 2 पंखे आहेत. एक पंखा आम्हाला एक पंखा तुम्हाला. आणि धावा 49 आणि विजयासाठी 50 धावांची गरज. पंचांना विनंती असेल आपण पाणी पिया. बॉल त्या पंचांना बॉल नको म्हणजे लागले तर. आणि पंचांना सुद्धा जेवणासाठी मच्छी आहे म्हणजे माकले आहेत. त्यांनी बरोबर पंचाने डोका चालवलाय. त्यांनी बरोबर आज पूर्णपणे संडेला इकडे बिजी आहेत. आणि लाईव्ह यांना भाजी आहे बागडा आणि टीम साठी चिकन आणि आम्हाला मटन दोघांना. सांगण्याचा तात्पर्य काय प्रत्येकाला व्हरायटी वेगळी आहे. आणि राजेश कादार साहेब तुम्ही थोडासा आता फिटनेस मजबूत करा आणि उतरा मैदानात दाखवा. जुना खेळ करा ठोकम ठोक. आपला जुना अवतार घ्या क्रिकेट मध्ये. अक्षर त्यानं मी बरेच वेळा खेळताना बघितलंय. परफेक्ट काम आणि करेक्ट नियोजन. इकडे आता प्लॅनिंग ठरलंय. उसरली 40+ धावा पाहिजेत. नेवाली 40+ ला 50 म्हणजे अर्धशतक. भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे 40+ हा जबरदस्त दमदार भैरवनाथ चषक. भाया 50 धावा करायचे आहेत आणि कंपल्सरी चेसिंग आहे. ड्रेसिंग कमी असलं तरी चालेल पण चेसिंग महत्वाचे आहे. आणि कॅमेरामॅनला विनंती असेल तू व्हॉट्सअप मध्ये बिझी राहू नकोस कारण आपल्याला मॅचची कव्हरेज करायची आहे. 40+ आयोजन आहे तेव्हा काय कुठली गोष्ट असेल तेव्हा आता तिला सांग संध्याकाळी भेट. आता काय येऊ नकोस मधीत. आणि पुढचा सामना
नव्हे तो मेला काय माझं मॅच करू नये हा आणि 50चा पाठलाग. पहिला चेंडू आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आहेत संजय भगत. आणि ज्या संजय भगतनं मगाची धावा कुठल्या त्या संजय भगतवर आता तुम्हाला आक्रमण करायला लागेल. पहिला चेंडू ओव्हर पिच बॉल होता राजेश भाईंच्या समोर. ऑन साइडला खेळण्यात चेंडू झाले लॉंग ऑनला. एक धाव मिळेल. खाता ओपन केलं स्वतःच आणि संघाचं. 23-49. हिटिंग थोडीशी जास्त वाढली कारण हा पूर्णपणे मार्च महिना निघालाय. होली लागली की धक लागतो सर्वांना. म्हणजे त्या होलीचा धक लागला की प्रत्येकाचा डिस्टन्स अंतर होतो. हिट मुलं पण कांचन बागे यांचे म्हणणं त्यांची एसी याला आम्ही खातो इकडे बाहेर गरमी. सगळी डोकेबाज माणसं. ओ क्लीन बॉल फर्निचर डिस्टर्ब आणि पहिलाच मुतखडा बाहेर. डीजे मोरा तंबूत परतला. नेवाली 40 ला लागलेला हा मोठा झटका. सलामी बॅट्समन बॅट टू द डगआउट. आता सर्वात जास्त जिम्मेदारी राजेभाई कातारे यांच्यावर आहे. कारण आता 22 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 49 धावा. नेक्स्ट मॅच बलकर साहेब शिवकर आणि खांदा दोन्ही कॅप्टनला विनंती टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी या. वेळ काय घालवू नका कारण ही आता वेळ पुन्हा येणार नाही आहे. म्हणून या वेळेला सर्वांनी हजर राहा. कारण बघा जो टाइम है ना खूबसूरत मोहतरमा के लिए भी रुकता नहीं है. ओ गुड बॉल. नितीन हॅलो पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू. आणि अशा प्रकारे 2 चेंडू निर्धाव गेले. बॅट्समन नितीन यांना फसवलाय पूर्णपणे संजय यानं. आणि फसवे चेंडू चांगले परंतु चांगले चेंडू आहेत. गोलंदाज जेव्हा बॅट्समॅनला फसवतो हीच तर गोलंदाजी खूबी असतो. पण आता बॅट्समॅनला काहीतरी रणनीती आखावा लागेल. चेंडू संपले 4 षटकातील. यावेळी सुद्धा होत नाही आणि यावेळी फलंदाज पूर्णपणे फसले गेलेत. संजय यांच्या गोलंदाजीने आणि त्यांच्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी चेंडू जे टाकले ते नितीन सारख्या वन डाऊन बॅट्समॅनला मारून देतच नाहीये. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. यस बॅटची कडा लागली आणि एकच धाव मिळेल. एक धाव सुद्धा मिळणार नाही. षटक संपले गेले आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पडाव्या लागल्या ते म्हणजे एक धाव संख्या, एक गडी बाहेर, एक षटक संपले म्हणजे 1-1-1. बघा म्हणून आता संध्याकाळी आम्हाला तुम्ही आणा केक. धावा झाली 1. चला खांदा कॅप्टन जास्त वेळ घालवू नका. टॉस साठी लगेच या.
आणि गोलंदाजा येतो गणेश. त्यावेळी हवेत चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा मोरा तंबूत परतलाय नेवाळी संघाचा. संघाची धावा संख्या 2, 2 ला 2 बाहेर. हवेत चेंडू कॅच. गुड कॅच. जितेंद्रने कॅच घेतली लॉंगॉनला आणि क्षेत्ररक्षक चांगले जबरदस्त आहेत. आणि इथं मात्र तिसरा मोरा तंबूत परतलाय नेवाळी संघाचा. संघाची धावसंख्या 2. सरपंच प्रमोददादा भिंगारकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल या मंचावर. वेलकम, स्वागत. आणि त्याच्या समोर संजय भिंगारकर साहेब यांचं हार्दिक स्वागत. अगदी गावचे प्रथम नागरिक. या आणि इकडे मध्ये धावा झालेल्या आहेत त्या 2, 2 ला 2, 3 बाहेर. अजित कुठंतरी डाव थोडासा खेळता वेळी घसरलाय. म्हणजे आपण घसरगुंडी मारला बघा, कांचन मार्ग पहिले कधी लहानपणी घसरले होते तशा पद्धतीने नेवाळीची स्थिती झालेली आहे. आता वरती येण्यासाठी तुम्हाला काहीतरी आलेख करावा लागेल. तोरांचा प्रयोग बघा कसा केला. बॉल पडल्यानंतर स्लो झाला, समजले नाही फलंदाज आणि गणेशांचा हा चेंडू निर्धाव गेलाय. ज्यानं 2 विकेट घेतल्या आणि हॅट्रिकचा मौका होता. 48 धावांची अजूनही गरज. हो, यावेळी मात्र समोर चेंडू होता. चेंडूला ऑनसाइडला खेळलेत. 1 धाव मिळेल आणि एका धावेनं संघ पोहोचेल 3च्या घरात. आता वाजवाजी करायला लागेल. म्हणजे ताशावर कशी छडी पडल्यानंतर ताशा तर्र वाजतो तशा पद्धतीने तार बल्लेबाजी करायला लागेल. यावेळी हवेत घ्या, कॅच घ्या. मोठा मासा आहे, सोडू नका भाऊ. वेल्टर सावकाश सावकाश. कुठल्याही प्रकारे बॅलन्स जात असेल कॅच पेक्षा. बघा काल पारगावला अशीच कॅच तरी इतकी जंप मारली जोरात. बघा पाणी पाहिजे असेल उसरली संघ तर आपण पाणी घ्यायचं आहे. कारण बघा पारगावला अशी त्यांनी डाय मारली, काय गरज नव्हती परंतु पालकर साहेब अशी डाय मारली आणि त्यांनी ती कॅच घेतली. लोकांचे टाळ्या वाजवला, कौतुक होतोच. पण मित्रांनो ज्यावेळी त्याला उठता आला नाही त्यावेळी मोठा प्रॉब्लेम झाला. त्याचा शोल्डर प्रॉब्लेम गेला आणि डायरेक्ट हॉस्पिटल. म्हणून सांगतो जास्त रिस्क घेऊ नका तुम्ही. आता तुमचे 50 जास्त झालेत त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही सूचना करतो. गव्हाणला त्या दिवशी अशीच जो पहिला धावत येईल
त्याला बाय म्हणतो. आणि ती धावत सुटल्या गाड्या, तेव्हा त्या आबा गाड्या सुटल्या आणि त्याने डाय मारली, थोबडा पूर्ण घासला, डायरेक्ट हॉस्पिटल चोकालला. म्हणून काही गोष्टी करते वेळीस जास्त, म्हणून आम्ही आणि कांजनबारकर साहेब का दूर राहिलो, आम्हाला असेच फटके बसले. चला आपण इकडं व्यासपीठाकडे वळूया आणि लाईव्हला विनंती असेल, कॅमेरा आमच्या आतमध्ये घ्या. लाईव्ह आले. गावचे विद्यमान सरपंच, ज्यांच्या खांद्यावर गावाची मोठी धुरा आहे, असे आमचे सन्माननीय प्रमोददादा भिंगारकर साहेब यांचा यथोचित सन्मान, मायाची उपदार शाल आणि भैरवनाथ चषकामध्ये हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येते. बघा लाईव्हने पण थेट त्यांना कव्हरेज केलेलं आहे. धन्यवाद. अगदी स्लो रन टाकला होता, परंतु चेंडू पूर्णपणे बॅटला लागला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. लाईव्ह वाले आपण इकडे घ्या. लाईव्ह मारा. आहे लाईव्ह आहे. तर निलेश भोईर बाळा बाळासाहेब धावा झाल्यात तर मात्र अवघ्या 4. आणि इकडे चौकार होईल आता का नाही. बघा क्षेत्रक्षेत्र चांगला. ओ बघा कसा ते नेम धरला होता का, जुनी लोक ना. आणि बघा बॉलर आणि बॅट्समन साठी क्षेत्रक्षेत्री त्यांनी शूज दिलेले आहेत. एसीसी शूज ब्रँड आहे आणि ते महत्वाचं आहे. तुमच्याकडे ब्रँड असेल तुम्ही अँबॅसडर म्हणा, आमचा ब्रँड नकली आम्ही खाली. धावा झाल्या त्या 5. पंजा कुंदन खांदा कॅप्टन या. यावेळी व्हाईट बॉल पंच घोषित करतात आणि 1 बाउन्स पण दिलाय. संघाची धावा संख्या 6. यावेळी मात्र पूल केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला एक सिंगल मिळेल आणि संघ पोचेल आणि लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपये. बालाशेठ लगातार 2 500 रुपये. तिकडे शॉर्ट थर्डमॅनला 1च धाव. असा जर तुम्ही क्रिकेट खेळलात तर मात्र येणाऱ्या चेंडूवर तुमचा जास्त स्कोर तुम्हाला पाहिजे असेल अशी तुम्हाला भीती निर्माण होईल. धावा संख्या 8. स्लो रन टाकला होता बघा. फसवा चेंडू. षटक जवळजवळ आता संपल्यासाठी 1 चेंडू बाकी आहे. चला खांदे कॅप्टन या. कारण आता जवळजवळ 1च ओव्हर राहिलाय. आणि आता विजयासाठी धावा ज्या पाहिजे त्या मला तरी वाटते 42 पाहिजे. 6ला 42 म्हणजे या धावा तशा बघायला गेलात तर कठीण पण आहेत आणि तशा बघायला काहीच नाहीत. जीवित मात्र 6 मध्ये 42 मारल्या होत्या
आणि 5 मध्ये कांचन प्रकाशचा 37 मारला होता करण मडवीने. बघा आम्ही दोघं जण होतो आणि आम्हाला दोघांना त्याला उपवास संकष्टी होती अजूनही आठवते. आम्ही चहा पिलाच नाही कारण चहा पिला पोट जलजल होते म्हणून आम्ही लस्सी पिली होती अजूनही आठवण. तो त्या विनोद भगतला मारत होता असा अक्षरशः चेंडू आरपार जात होते सगळे. आणि विनोद भगत तिथून थोडासा बॅकफुटला आला तो अजून थोडा उठायला जड जाते. म्हणजे बॉलर चालले तर ठीक नाही तर त्यांची अशी अवस्था म्हणजे गरम पाण्यामध्ये बघा मुर्गी टाकलं कशी होत. गणेश भगत 42 पाहिजे गणेश भोईर. आणि मात्र यावेळी मात्र ऑन ड्राईव्ह केलंय. एक धाव मिळेल 5 चेंडू शिल्लक. आणि गणेश भोईर यांना ऑफर आहे 2 विकेट कशा पण घेतला तर 500 रुपये. आणि हा काय होणार नाही. आणि असे फटक्याने जवळजवळ हा सामना ओसरली 40+ आपल्या ताब्यात घेण्यासाठी तयार होते. 4 चेंडू शिल्लक. बॅटची कडा शॉट फाईन लेगला धाव मिळू शकत नाही. राजेश कातारा सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना कारण लिंक तुमची लेन सुरुवातीला जर लागली असती तर कदाचित या धावांचा पाठलाग झाला असता. परंतु आता मात्र काय हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय. 3 चेंडू शिल्लक. आणि यावेळी मात्र काय चौकार होईल. धावू नका जाऊ द्या काय होणार नाही. 4 धावा. आणि खांदा कॅप्टन या इनमिरे 1 धाव. आणि संघ पोचते 15च्या घरात. धावा 15 झाल्यात बोर्डावर.